मित्रांनो, भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊनं की नाही तर राकेश पापडची खूप मोठी इन्सल्ट केलेली आहे. कारण की नाही राकेश पापड जर स्वतःला इमानदार माणूस म्हणतो ना, तर काही दिवसामध्ये की नाही जर टास्क झाला होता, जे कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये की नाही ते संचालक झाले होते. तर इथे की नाही रितेश भाऊ तुला आठवण करून देते की ते टास्कमध्ये की नाही संचालक म्हणून की नाही तुम्ही जे ना काही चुकीचे जे निर्णय घेतले होते ना, ते लोकांना काही आवडले नाही. असं इथं रितेश भाऊ इथं की नाही राकेशला सांगत होते. तर मित्रांनो, कुठं ना कुठं राकेश म्हणते की नाही भाऊ, मी त्याच्यात चुकलेला हो, मी मान्य करतो, मी त्या टास्कमध्ये मी जे संचालक होतो ना, मला ज्या पद्धतीचं मला जे संचालक करायचं होतं मी ते केलं नाही. कारण की मला इथे की नाही माझ्या टीमला जिंकवायचं होतं, म्हणून मी त्या टास्कमध्ये थोडीफार चिटिंग केलो, असं इथं की नाही स्वतःला राकेश कबूल करून घेतो. तर मित्रांनो, कुठं ना कुठं रितेश भाऊ इथं म्हणते की नाही राकेश ना, तुम्ही जे ना स्वतःला खूप महान समजतो, या कारण की नाही तुम्हाला लोक स्वतः तुम्हाला लई महान समजून घ्यावे असं तुम्हाला स्वतःला वाटतंय. तर मित्रांनो, कुठं ना कुठं रितेश भाऊ ना जे आहे ना इथं राकेशची की नाही खूप मोठी क्लास लावत होते आहे. आणि क्लासमध्ये की नाही ते हे बी गोष्ट समजून सांगते की राकेश ना, तुम्ही बोलायची पद्धत तुमची चांगली आहे, एवढं की तुम्ही दुसऱ्याला काही बोलत नाही वाकडं तिकडं, जोपर्यंत तुम्हाला समोरचं कोणी रिस्पॉन्स देत नाही. तर मित्रांनो, कुठं ना कुठं एका हिशोबानं की नाही इथं राकेशची रितेश भाऊनं तारीफ बी केली आणि एका हिशोबानं त्याची की नाही इन्सल्ट बी केलेली आहे. तुमचं काय मत आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.